राम राम शेतकरी मित्रांनो, भारत शेतकरी मित्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गहू या पिकाला दुसरं पाणी केव्हा द्यायचं आणि कधी द्यायचं आणि युरिया केव्हा टाकायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ह्या गव्हाला आपण पहिलं पाणी एक दिलेलं आहे. तर पहिल्या पाण्यामध्ये आपण समजा आता हे आपलं एक थैली आपल्याला युरिया टाकायची समजा. तर शेतकरी मित्रांनो, असं नियोजन करायचं, एक थैली युरिया पहिल्यांदाच टाकायचं नाही. पहिलं 25 किलो टाकायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला 25 किलो टाकायचं. तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिलं 25 किलो टाकलेलं आहे आणि आता दुसरं पाणी द्यायचं आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, आता याला दुसरं पाणीला 35 दिवस होत राहिले. आता पहिलं पाणी दिलेलं आहे, आता दुसऱ्या पाणीला 35 ते आता उद्या आपल्याला पाणी सोडायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर कमी पाणी असेल तर मग रानाच्या मगदुरानुसार तुम्ही पाणी देऊ शकता. जर तुमच्या एरीला जास्त पाणी असेल तर मग तुम्ही 15 या 20 दिवसाला बी पाण्याची पाळी करू शकता. तर आपल्याला थोडं यंदा पाणी कमी आहे, तर आपण पहिलं पाणी आपण 20 दिवसाला दिलं होतं. आता आपण 35-36 दिवसाला देणार आहोत. तर आता पहिलं आपण थोडं 25 किलो युरिया टाकला होता. आता उद्या पाणी द्यायचं, तर उद्या आपल्याला अजून 25 किलो युरिया टाकायचं. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपला गहू किती नंबर 1 आहे. अशी जुडी बी एकदम चांगली धरलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि शेतकरी मित्रांनो, आपण गहू एकेरीच पेरलेला आहे. तर जास्त करून शेतकरी मित्रांनो, एकेरीच गहू चांगला असतो. एक पाणी कमी झालं तरी बी एकेरी गहू चांगला राहतो. पाणी कमी लागतात, त्याच्यामुळं तुमच्यापाशी जर पाणी कमी असेल तर तुम्ही एकेरीच गहू पेरू शकता. दुहेरी गव्हाला पाणी जास्त लागतं. तर शेतकरी मित्रांनो, असं आता जर तुम्हाला पाणी कमी असेल तर तुम्ही 20-20 या 25 दिवसाचं गॅप धरून तुम्ही पाणी देऊ शकता. आणि पाणी जर जास्त असेल तर तुमच्या मगदुरानुसार तुम्ही पाणी देऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिलं 20 दिवसाला पहिला युरिया टाकला होता. आता दुसऱ्यांदा आपल्याला त्या टायमाला 25 किलो टाकला होता. आता दुसऱ्या टायमाला आपल्याला 25 किलो टाकायचं आहे. तर दुसऱ्या पाण्याला तुम्ही 25 किलो टाकू शकता. पहिलं 20 दिवसाला 25 किलो आणि दुसरं त्याच्यानंतर 20 दिवसाला 25 किलो. असं एकदा न टाकता 2 वेळेस तुम्ही त्या एका थैलीला विभागून तुम्ही 2 वेळेस टाकू शकता. तर शेतकरी मित्रांनो, पहा तुम्ही गहू किती नंबर 1 आहे. जुडी धरली आणि चांगला कलर बी चांगला आहे. सर्व काही क्वालिटी चांगली आहे शेतकरी मित्रांनो. तर असं नियोजन करा, तुम्हाला भरघोस असं उत्पादन येईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.